कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भागूला घरी यायला एवढा उशीर कधीच होत नाही. कसा उशीर झाला काय माहिती. सूर्या, अरे बरं उशीर होणार होता तर सांगायचं ना. किती काळजी वाटत राहते इथं. सूर्य का एवढा पॅनिक होतोय? अरे येतच असेल ती. पण आली का ती? नाही ना. दादा, ती बघ, भागू आली. भागेत भागू, तू ठीक आहेस ना? भागेत कुठे गेली होतीस तू? एवढा वेळ लागतात घरी यायला? तिथे काळजीला जीव जायची आली होती. दादा, ते शाळा सुटल्यावर आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. नोट्स काढायचे होते ना, म्हणून उशीर झाला आम्हाला. अरे मग कोणाच तरी फोनवरनं कळवायचं ना घरी. नाही, यात तिची काही चूक नाही. मीच थांबवलं तिला. सॉरी. भाग्या, येते मी. भागे परत असं वागायचं नाही. तुला कुठं बाहेर जायचं असेल ना तर इथं यायचं आणि मग बाहेर जायचं. नाहीतर मैत्रिणीला घरी बोलवायचं. काय काय भागे? थांबा, मी पाहिलंस, झाली ना नाराज ती. अरे कशाला एवढं पॅनिक होतोय सूर्या तू? आणि तिचं वय आपल्या मैत्रिणींसोबत मजा मस्ती करायचं. आणि झाला तिला उशीर तर काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ना. ही गोष्ट तू तिला नीट समजावून सांगू शकला असता सूर्या. सूर्या, आपली भागू एक शहाणी मुलगी आहे. उगाच ती कुठे नाही जाणार रे. आणि हे तुलाही माहित आहे. मग काय एवढी चिडचिड करतोस? चुकलं माझं. ते काळजीने कधी कधी माझा ताबा सुटतो माझ्यावरच. चल. भागू, थकली असशील ना? चल सांग, काय बनवू तुझ्यासाठी? बनवते मी. भागू, काय ग, तोंड असं पडलंय का? तब्येत ठीक नाहीये. पोटात दुखतंय का? नाही माहित, कसं तरी होतं. डोकं दुखतंय आणि डोकं दुखतंय. चल, मस्तपैकी तुझ्यासाठी आला तर चहा बनवते. हा, बरं वाटेल तुला. जा. चालेल. नुसता चहाच कशाला? एक काम करू, तुझ्या आवडीचे ना पोहे पोहे बनवायला सांगते राजूला. हा, धनु थांब. पोहे पण नको, चहा पण नको. राजूला सांग चहा नको करूस. आज हिला आपण तांदळाची पेस्ट देऊया. मी बनवते. पेज चालेल. भागूसाठी पेज बनव ना तू. पण बाकी सगळ्यांसाठी ना मी पोहे बनवायला सांगते. हा, सगळ्यांनाच लागतील ना. सांगून येते मी. थांब. भागू, चुकलं माझं. मी तुझ्यावर एवढं नव्हतं चिडायला पाहिजे. पण तुला माहिती आहे ना, इतर वेळी चिडतो का मी एवढं? नाही ना. अगं मला तुझी काळजी वाटली होती म्हणून मी तुला राग आला माझा? अरे कुठं आहे माझी लाडकी भाची? अरे माझ्या या भाचीनं अख्ख्या राज्यात नाव गाजवले माझ्या भाग्यानं. हा. बघ, मी तुझा अभ्यास घेतला त्याचा फायदा झाला की नाही? पप्पे, तू कधी अभ्यास घ्यायची का? घेतलाय, तुला नाही माहिती. भागू, धर, आमच्याकडून तुला बुफे. पप्पी, तुझं इंग्लिश बिघडलंय वाटतं. नाही, कारण त्याला बुफे नाही बुके म्हणतात.
तेच ते धर ग भागू. ए पुरी, अगं तू तुला पहिला नंबर नको होता का काय? हा, अशी तोंड पाडून का बसल्यास? हा, मामा वाईट तब्येत बरी नाही तिची, लय धावपळ झाली ना आता त्यामुळं. हो का? नजर, अरे नजर लागली असेल तिला. नजर काढ, बघ फरक पडतोय का नाही. बर सूर्या, येऊ का मी? जरा काम आहे. लगेच निघायचं? काय कायमची तर राहायला आलेस का काय? हा, चल घरी काम आहे तर. भागे धर. कॉंग्रॅच्युलेशन. बाय बाय सूर्या. बरं मी पेज बनवते. भागे, मी हात पाय धुतो तर आवर तुझं. सॉरी दादा, मी तुझ्याशी खोटं बोलले. भागू, हे बघ मी तुझ्यासाठी पेज बनवली. खाऊन घेशील आणि खाऊन झाल्यावर आपल्याला गोळ्या घ्यायच्या. मग मस्त आराम कर. मग बघ उद्या बरी होऊन कशी उड्या मारायला लागशील तू. हा, जी वहिनी आहे ना, लई डेंजर डॉक्टर आहे. तिने एकदा इलाज केला ना, तुझा आजार बघ लगेच पळून जातो का नाही. माझा आजार शरीराचा नाही दादा, मनाचा आहे. तुम्हाला सगळं सांगू की नको मला काहीच कळत नाहीये. भागू, काय झालं ग? कसला विचारत आहेस? काय नाही, तुम्ही जा सगळे एकत्र जेवून घ्या, मी घेते काम. तू आमच्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस. आणि तू आजारी असताना आम्ही तुला एकटीला सोडू असं वाटलंच कसं तुला? नाहीतर काय. चल हे खाऊन घे आणि मग मस्त आराम कर. कर. चल आता आराम कर. ये झोप. ये. शांत झोप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.